ख्रिस्तामधील प्रियांनो, सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आत्म्या हृदयी तू ये, पवित्रता तुझी तू दे. आत्म्या हृदयी तू ये, पवित्रता तुझी तू दे. क्षमा तू कर मला, लागू दे तुझा लळा. हो हो हो, क्षमा तू कर मला, लागू दे तुझा लळा. अनुग्रह मजला पाहिजे, सामर्थ्य मजला पाहिजे. अनुग्रह मजला पाहिजे, सामर्थ्य मजला पाहिजे. चेतनेचा दीप हो, तू श्वास वायू रूप हो. तू चेतनेचा दीप हो, तू श्वास वायू रूप हो. क्षमा तू कर मला, लागू दे तुझा लळा. हो हो हो, क्षमा तू कर मला, लागू दे तुझा लळा. आत्म्या हृदयी तू ये, पवित्रता तुझी तू दे. आत्म्या हृदयी. आजच्या मन्ना करता निवडलेला शास्त्रभाग इर्मया याचा 31वा अध्याय वचने 33 आणि 34. इर्मया 31वा अध्याय वचने 33-34. तर परमेश्वर म्हणतो, त्या दिवसानंतर इस्रायलाच्या घराण्याबरोबर जो करार मी करीन तो हा की मी आपले धर्मशास्त्र त्यांच्या अंतर्यामी ठेवीन, मी ते त्यांच्या हृदयपटलावर लिहीन. मी त्यांचा देव होईन व ते माझे लोक होतील. परमेश्वर म्हणतो, यापुढे कोणी आपल्या शेजाऱ्यास, कोणी आपल्या बंधूस परमेश्वराला ओळखा असा बोध करणार नाहीत, कारण लहानपणापासून थोरापर्यंत ते मला सर्व ओळखतील. मी त्यांच्या अधर्माची क्षमा करीन, त्यांचे पाप मी यापुढे स्मरणार नाही. देवबापू असलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. प्रिय प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. आजची सुंदर भेट देवबापाने आम्हा सर्वांच्या जीवनात जोडली. आजचे वाचलेले शास्त्रभाग इर्मया त्याच्या 31 अध्याय वचन 33 आणि 34. परमेश्वर म्हणतो की मी त्यांच्याशी वाचा बांधेन, धर्मशास्त्र त्यांच्या अंतर्यामात ठेवीन व हृदयावर लिहीन. आपण जर इर्मया त्याच्या 31 आणि 33 वचनाच्या वरील भाग जर आपण वाचला, त्या भागामध्ये आपल्याला दिसायला मिळते की यापूर्वी त्यांच्या पूर्वजनाने माझी वाचा मोडली असं देव सांगतोय. परंतु आज देवाची नवीन कराराच्या मंडळीविषयी ही इच्छा आहे की सर्वांना देवाच्या वचनाचं ज्ञान असेल. कुणालाही परमेश्वराला ओळखा असं म्हणणार नाही. वचन 34 आपल्याला याविषयी सांगते की कोणीही परमेश्वराला ओळखा असं कोणीही सांगणार नाही. म्हणजेच देवाच्या ज्ञानाने देवाच्या ओळख प्रत्येकांना पटली असेल आणि ही परमेश्वराची इच्छा आहे. या पृथ्वीवर असणाऱ्या प्रत्येक व्यक्तींसाठी देवाची इच्छा आहे की प्रत्येकांना ख्रिस्त कळावा, आणि प्रत्येकांना ख्रिस्त कळावा ही देवाची खूप मोठी इच्छा आहे. आणि या शास्त्रामध्ये आपण तेच पाहत आहोत.
आज परमेश्वराचं ज्ञान, परमेश्वराच्या वचनाची ओळख सर्वांना असावी ही प्रभूची तीव्र इच्छा आहे. काय माझ्या प्रियो, आम्ही देवाचे निवडलेले लोक म्हणून काय आम्ही परमेश्वराच्या वचनाचं ज्ञान काय आपल्याला आहे? काय परमेश्वराच्या वचनाची ओळख आपल्याला आहे? पवित्र शास्त्र सांगते की प्रत्येकाला देवाच्या वचनाची ओळख असेल. आज आम्ही देवाच्या वचनाची ओळख, देवाच्या वचनाचं ज्ञान संपादन करण्यासाठी कितपत स्वतःला आपण तत्पर केलेला आहे? कितपत आपण त्या प्राप्तीसाठी, वचनाच्या त्या ज्ञानाच्या प्राप्तीसाठी आपण कितपत तत्पर आहोत? आपण जर 2 कोरिंथी त्याच्या 7 अध्याय वचन 10 आपल्याला सांगते की आज देवाच्या वचनाची प्राप्ती करण्यासाठी, त्याच्या वचनाचं ज्ञान आपल्याला प्राप्त करण्यासाठी आज लोकांकडे वेळ नाही. आज संसार आणि संसाराच्या गोष्टी ज्या आपल्याला नाशाकडे घेऊन जातील, या गोष्टींकरता आपल्याकडे भरपूर वेळ आहे. पवित्र शास्त्र सांगते, परंतु देवाच्या वचनाचा शोक करण्यासाठी, देवाच्या वचनाची आवड ठेवण्यासाठी आपल्याकडे वेळ नाही, ज्याद्वारे आम्हाला उद्धार प्राप्त होतो. पवित्र शास्त्र सांगते. तर माझ्या प्रियो, आजच्या शास्त्राच्या द्वारे देव आमच्याशी बोलतोय की आम्हाला देवाच्या वचनाचं ज्ञान, परमेश्वराच्या वचनाची ओळख आम्हाला असणे खूप गरजेचं आहे. प्रार्थना करूया. देवबापा, आम्ही तुला धन्यवाद करतो. या सुंदर वचनाकरवी देवा तू आमच्याशी बोललंस. खरंच देवा, तुझं वचन सत्य आहे आणि आज प्रत्येक तुझ्या लोकांना, प्रभूजी, आम्हा सर्वांना देवा तुझ्या वचनाची ज्ञान आणि त्याची ओळख असणे खूप गरजेचं आहे देवा. कारण ज्या लोकांना देवबापा तुझी आज्ञेचं व तुझ्या वचनाची ओळख, तेच तुझे लोक आहेत. म्हणून तुझे लोक म्हणून जगण्यासाठी आम्हाला सहाय्य कर. तुझ्या वचनाचं ज्ञान आणि ओळख पटवून स्वतःच्या जीवनात ठेवून जगण्यासाठी तुझी कृपा दे. प्रार्थना ऐकलीस, धन्यवाद. प्रभू येशूच्या नावात, आमेन. चेतनेचा दीप हो, तू श्वास वायू रूप हो, क्षमा तू कर मला, लागू दे तुझा लळा. हो हो हो, क्षमा तू कर मला, लागू दे तुझा लळा. आत्म्या हृदयी तू ये, पवित्रता तुझी तू दे. आत्म्या हृदयी तू ये, पवित्रता तुझी तू दे. आत्म्या हृदयी तू ये, पवित्रता तुझी तू दे. जे नीतिमत्वाचे भुकेले व तान्हिले ते धन्य, कारण ते तृप्त होतील. प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1800-2700-333. साठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.